तर भैयानं मुंबईत राज्यात राहू द्यायचं का याचा विचार करावा लागेल, असं आता मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांची आक्रमक प्रतिक्रिया बघायला मिळते। मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करतायत असंही देशपांडे यांनी म्हटलं। कुठल्या तरी भैयाची कोर्टात मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी याचिका केल्याचं देशपांडे यांचं म्हणणं समोर येत आहे। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेला आहे। मुळात असं आहे की कोण भैये बिये लोक ठरवणार का मनसेचा पक्ष मान्यता ठेवायची की नाही? जाऊ दे सुप्रीम कोर्ट, आम्हाला फरक नाही पडत त्याचा। आम्ही जी कायदेशीर लढाई ते लढू। पण या भैयाना जर एवढा माज असेल आणि मराठी पक्ष जर बंद करायच्या मागे लागले असतील तर मग भैयांनी पण इथे राहायचं की नाही, आम्हाला विचार करावा लागेल। मला वाटते मान्यता करू नये, परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही। मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे। मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे। मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे। मला असं वाटतं की आपण हा देश संविधानाने चालतो। कोर्टामध्ये गेलं तरी कोर्ट संविधानाच्या अनुषंगानेच निर्णय देऊ शकेल, पण भाषेवरून जो वाद निर्माण केला जातोय तो अतिशय चुकीचा आहे। मराठी ही आपली भाषा आहे, मराठी महाराष्ट्रात चाललीच पाहिजे याच्याशी दुमत असण्याचं कारण नाही, पण ज्या केंद्रीय संस्था आहे त्यांच्यावर अशा पद्धतीनं दबाव टाकणं हे काही योग्य नाही आहे। बऱ्यापैकी मराठीत चालतं आणि हिंसा जी आहे त्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही।